ट्रॅफिक वाढतंय, प्रत्येकाला वेळेवर पोहोचायचं आहे, कितीही घरातून लवकर बाहेर पडलं तरी ट्रॅफिक आहेच. रस्ते ब्लॉक असतात आणि ऑफिसमधून निघाल्यावर घरीच पोहोचायला इतका वेळ होतो की पुन्हा ऑफिसला निघायची वेळ होती. हे ट्रॅफिक कसं कमी होणार? त्यात अपघात वाढतायत. पुणे मुंबई रस्त्यावरून अपडाऊन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण ह्या सगळ्या प्रॉब्लेमवर मिसिंग लिंक सुरू होती. आता मिसिंग लिंक म्हणजे नक्की काय? त्याची गरज काय आहे? याचे प्रवाशांना फायदे काय होणार आहेत? आणि ह्या मिसिंग लिंकवरून प्रवास करण्याची परमिशन कोणत्या वाहनांना दिलेली आहे, कोणत्या वाहनांना नाही आहे, हे सगळं जाणून घेऊया आपण आजच्या ऑन पॉइंटमधून. आता मिसिंग लिंक म्हणजे नक्की काय? तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास केला असेल, त्यामुळे तुम्हाला ट्रॅफिक बद्दल तर वेगळं सांगायची काहीच गरज नाहीये. तर आत्ताच्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि जुना मुंबई पुणे महामार्ग हे दोन्ही रस्ते खालापूर ते लोणावळा या 10 किलोमीटरच्या घाट क्षेत्रात एकमेकांना कनेक्ट होतात आणि म्हणून ह्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक आपल्याला बघायला मिळतं. त्याशिवाय हा भाग धोकादायक वळण, सतत होणारे अपघात आणि कमी वेग ह्या गोष्टींमुळे फेमस आहे. आणि ह्यावर सोल्युशन म्हणून जो नवीन जोडमार्ग तयार करण्यात आलाय त्याचं नाव आहे मिसिंग लिंक. ह्या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग पूर्णपणे ॲक्सेस कंट्रोल असणार आहे. ह्या मिसिंग लिंकचं ओपनिंग 1 मेला होत आहे. इतका मोठा प्रोजेक्ट बनतोय म्हणजे त्याची वैशिष्ट्ये विचारात घेऊनच बनवला जाणार आहे. तर ह्या मिसिंग लिंकची वैशिष्ट्य काय आहेत? पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ह्या प्रोजेक्टची एकूण लांबी ही अंदाजे 10.5 किलोमीटर आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मिसिंग लिंकवर 8.92 किलोमीटर आणि 1.75 किलोमीटर लांबीचे 2 मोठे बोगदे. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मार्गावर 13.3 किलोमीटर लांबीचे जुळे बोगदे आणि नवा पर्यायी मार्ग बनवण्यात आलाय. त्यातला एक बोगदा डायरेक्ट लोणावळा तलावाखालून निघतो. चौथं वैशिष्ट्य म्हणजे ह्या टायगर व्हॅलीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधलेला 182 मीटर उंचीचा केबल स्टेड ब्रिज सुद्धा आहे. पाचवं वैशिष्ट्य म्हणजे कितीही जोराचा वारा आला, मुसळधार पाऊस सुरू झाला तरी ह्या अवघड परिस्थितीत टिकून राहील असं त्याचं बांधकाम करण्यात आलंय. आणि 6वं वैशिष्ट्य म्हणजे हा आशियातला सगळ्यात लांब आणि रुंद बोगदा म्हणून ओळखला जाणारा प्रोजेक्ट आहे, म्हणजे आपला मिसिंग लिंक. या मिसिंग लिंकमुळे बरेच फायदे आपल्याला मिळणार आहेत, जे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे अपघात कमी. पूर्वी ह्या रस्त्यावर धोकादायक वळणं होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ॲक्सिडेंट व्हायचे. त्याचं प्रमाण आता खूप प्रमाणात कमी होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. दुसरा फायदा म्हणजे ह्या रस्त्यावरून प्रवास करत असताना प्रवाशांना ह्या हायटेक मार्गावरून जाताना कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाहीये. शिवाय कोणताही अतिरिक्त टोल सुद्धा आकारला जाणार नाहीये. तिसरा फायदा म्हणजे मिसिंग लिंक सुरू झाल्यामुळं मुंबई पुणे अंतर अंदाजे 6 किलोमीटरनं कमी होईल, म्हणजे प्रवाशांची तब्बल 30 मिनिटांची बचत होणार आहे. चौथा फायदा म्हणजे ह्या रस्त्यावर ट्रॅफिक नसणार आहे, त्यामुळे ज्यांना ट्रॅफिकमध्ये 3-3 तास थांबावं लागायचं, त्यात त्यांचं पेट्रोल डिझेल वाया जायचं, अशांचा त्रास वाचलाय. म्हणजे इंधनावरचा खर्च सुद्धा या मिसिंग लिंक मार्गामुळं कमी होणार आहे. पाचवा फायदा म्हणजे ह्या कनेक्टिव्हिटीमुळं लॉजिस्टिक व्यापाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. थोडक्यात सांगायचं तर अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. म्हणजे ह्या मिसिंग लिंकचे बरेच फायदे, बरीच वैशिष्ट्ये आपण बघितली आहेत. आता 1 मे पासून मिसिंग लिंक सुरू होईल, पण ह्या मार्गावरून सगळ्यांनाच प्रवास करता येणार नाहीये. त्यामुळं नियमावली सुद्धा त्याच प्रमाणात तयार करण्यात आलेली आहे आणि टप्प्याटप्प्यानं ह्या मार्गावरून वाहनांना परमिशन दिली जाणार आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर 1 मे ते 31 ऑक्टोबर ह्या कालावधीत हलक्या वाहनांना, बसेसना प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी अवजड वाहनांना ह्या रस्त्यावरून पूर्णपणे बंदी असेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये 6 महिने वाहतुकीचं निरीक्षण केलं जाणार आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना प्रवेश द्यायचा की नाही याचा पूर्णपणे निर्णय घेण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिसिंग लिंकवरून जाणाऱ्या गाड्या स्वतःच्या मर्जीनुसार हव्या त्या स्पीडवरून तुमची गाडी नाही चालवू शकत. तर मिसिंग लिंकवर 4 चाकी चालवताना कमाल वेग हा 100 किलोमीटर प्रति तास, बससाठी कमाल वेग 80 किलोमीटर प्रति तास अशी वेगमर्यादा ठरवण्यात आली आहे. आणि ह्या वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगानं गाडी चालवली तर दंड आकारण्यात येणार आहे. हा पहिला द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्णय 1995 मध्ये भाजपा, शिवसेना, महायुती सरकारनं घेतला. पण घाटातल्या कठीण भौगोलिक परिस्थितीमुळं एक भाग अपूर्णच राहिला
आणि ह्याच अपूर्ण राहिलेल्या भागाला पुढे जाऊन मिसिंग लिंक नाव दिलं गेलं. आणि आता फायनली अनेक वर्षांपासून बघितलं गेलेलं स्वप्न 1 मे पासून सत्यात उतरतंय. त्यामुळं आता आपण नियमांचं पालन करून जबाबदारीनं प्रवास करायला हवा. कारण हा सुरक्षित प्रवास, वेगवान कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक महाराष्ट्र घडवणारा एक ऐतिहासिक प्रकल्प आहे. ह्या महामार्गावरून प्रवास करताना लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? मला कमेंट करून सांगा आणि अशाच कंटेंटसाठी बघत राहा ऑड इव्हन.